हाय फ्रेंड्स. तर बघा, ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 या चॅप्टरमध्ये आपण पुढचा पॉईंट बघणार आहोत, कॉन्स्टिट्यूशन ऑफ DTAB. तर कॉन्स्टिट्यूशन ऑफ DTABमध्ये 3 पार्ट्स पडतात. त्यामध्ये फर्स्ट वन आहे एक्स ऑफिशियो मेंबर्स, सेकंड नॉमिनेटेड मेंबर्स अँड थर्ड वन इलेक्टेड मेंबर्स. तर एक्स ऑफिशियो मेंबर बघू आपण. तर यामध्ये फर्स्ट वन आहे डायरेक्टर ऑफ जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिस. त्यामध्ये हेल्थ सर्व्हिसचा तो डायरेक्टर ऑफ जनरल हेल्थ सर्व्हिसमध्ये पाहिजे. सेकंड आहे ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया. थर्ड वन प्रेसिडेंट फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया. तर यांचं जे क्वालिफिकेशन आहे एक्स ऑफिशियल मेंबरसाठी ते दिलं यामध्ये. तर फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियामध्ये तो प्रेसिडेंट असला पाहिजे. नेक्स्ट आहे प्रेसिडेंट मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया. मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियामध्ये तो प्रेसिडेंट असला पाहिजे त्यामध्ये. नेक्स्ट आहे डायरेक्टर सेंट्रल ड्रग लॅबोरेटरीज कोलकाता. डायरेक्टर सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट लखनऊ. सेवन्थ आहे डायरेक्टर सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट कॅझुअली. अँड लास्ट वन डायरेक्टर इंडियन व्हेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट इज्जतनगर. तर एक्स ऑफिशियल मेंबर्समध्ये दिलेले त्यांचं क्वालिफिकेशन आहे. नेक्स्ट आहे नॉमिनेटेड मेंबर्स. तर नॉमिनेटेड मेंबर्समध्ये फर्स्ट वन आहे 1 पर्सन फ्रॉम फार्मास्युटिकल इंडस्ट्री. तर त्यामध्ये तो पर्सन फार्मास्युटिकल इंडस्ट्री किंवा फार्मसी फील्ड रिलेटेड त्याला एक्सपिरियन्स किंवा नॉलेज असलं पाहिजे त्यामध्ये. सेकंड वन आहे 2 गव्हर्मेंट ॲनालिस्ट असले पाहिजे त्यामध्ये. नेक्स्ट आहे 2 पर्सन्स फ्रॉम अमॉंग दी पर्सन्स हू आर दी इन्चार्ज ऑफ दी ड्रग कंट्रोल ऑर्गनायझेशन इन द स्टेट. तर त्यामध्ये 2 पर्सन असे पाहिजे, 2 पर्सन्स की जे ड्रग कंट्रोल ऑर्गनायझेशन आपलं जे काही स्टेटमध्ये असतं त्याचं तो इन्चार्ज असला पाहिजे त्यामध्ये. नेक्स्ट वन आहे इलेक्टेड मेंबर्स. सो फर्स्ट वन त्यामध्ये काय मग 1 टीचर इन फार्मसी, 1 फार्मसी टीचर पाहिजे त्यामध्ये फार्मसी रिलेटेड फील्डमधील. त्याचबरोबर फार्मास्युटिकल केमिस्ट्री और फार्माकोग्नोसी या 2 सब्जेक्ट मधील तो स्टाफमधून मेंबर असला पाहिजे तो. त्याचबरोबर युनिव्हर्सिटी ऑर ॲफिलिएटेड कॉलेज इलेक्टेड बाय दी एक्झिक्युटिव्ह कमिटी ऑफ फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया. त्याचबरोबर या कॉलेजमधून इलेक्टेड केलेला एक्झिक्युटिव्ह कमिटीसाठी तो फार्मास्युटिकल काउन्सिल ऑफ इंडियामधून इलेक्टेड गेलेला असला पाहिजे तो. नेक्स्ट आहे 1 टीचर इन मेडिसिन और थेरापेटिक्स फ्रॉम दी स्टाफ ऑफ युनिव्हर्सिटी और ॲफिलिएटेड कॉलेज इलेक्टेड बाय दी एक्झिक्युटिव्ह कमिटी ऑफ मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया. तर त्यामध्ये 1 टीचर त्यामध्ये मेडिसिन किंवा थेरापेटिक्स या दोन्हीपैकी स्टाफमधून मेंबर असला पाहिजे त्यामध्ये. आणि त्याचबरोबर तो युनिव्हर्सिटी किंवा ते एखाद्या युनिव्हर्सिटीमधून इलेक्टेड गेलेला पाहिजे एक्झिक्युटिव्ह कमिटीसाठी. तर तो मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियामधून, ठीक आहे, मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियासाठी तो इलेक्टेड गेलेला पाहिजे ॲफिलिएटेड कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीमधून. नेक्स्ट आहे 1 पर्सन इलेक्टेड बाय दी सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन. तर त्यामध्ये 1 पर्सन हा इंडियन फार्मास्युटिकल सेंट्रल गव्हर्मेंट जे आहे सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन त्याकडून 1 पर्सन इलेक्टेड गेलेला असला पाहिजे त्यामध्ये. नेक्स्ट आहे 1 फार्माकोलॉजिस्ट इलेक्टेड बाय दी गव्हर्निंग बॉडी ऑफ दी इंडियन मेडिकल काउन्सिल रिसर्च. ठीक आहे, तर यामध्ये एक फार्माकोलॉजिस्ट पाहिजे आणि तो गव्हर्निंग बॉडी ऑफ दी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चसाठी इलेक्टेड गेलेला असला पाहिजे तो त्यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट आहे दी नॉमिनेटेड अँड इलेक्टेड मेंबर्स होल्ड ऑफिस फॉर 3 years अँड आर एलिजिबल फॉर नॉमिनेशन ऑर इलेक्शन. तर त्यामध्ये नॉमिनेटेड किंवा इलेक्टेड मेंबर जे आहेत, इलेक्टेड गेलेले मेंबर ते 3 वर्षासाठी जर होल्ड असतील तर त्यांच्यासाठी नेक्स्ट असतील तरच ते नंतर 3 वर्षानंतर इलेक्शनसाठी किंवा नॉमिनेशनसाठी ते एलिजिबल असू शकतात त्यामध्ये. नेक्स्ट आहे दी सेंट्रल गव्हर्नमेंट अपॉइंट्स सेक्रेटरी ऑफ दी बोर्ड अँड अदर क्लेरिकल स्टाफ. तर सेंट्रल गव्हर्नमेंटकडून अपॉइंट गेलेले जे काही क्लेरिकल किंवा सेक्रेटरी बोर्ड असतं त्यामधून तो चूज केलेला मेंबर असला पाहिजे त्यामध्ये. ठीक आहे, अदर क्लेरिकल स्टाफमधून. नेक्स्ट आहे ड्रग्स कन्सल्टेटिव्ह कमिटी. तर ड्रग कन्सल्टेटिव्ह कमिटीमध्ये काय मग कमिटीमध्ये सो दी सेंट्रल गव्हर्नमेंट मे कॉन्स्टिट्यूट अँड ॲडवायझरी कमिटी टू बी इज कॉल्ड ॲज द ड्रग कन्सल्टेटिव्ह कमिटी. त्याची काही सेंट्रल गव्हर्नमेंटकडून कॉन्स्टिट्यूट केलेली जी ॲडवायझरी कमिटी असते त्यालाच आपण ड्रग कन्सल्टेटिव्ह कमिटी असे म्हणतो त्यामध्ये. इट इज टू ॲडवाइज द सेंट्रल गव्हर्नमेंट, द स्टेट गव्हर्नमेंट अँड द ड्रग्स टेक्निकल ॲडवायझरी बोर्ड on any other matters tending to secure uniformity throughout India in the administration of this act. तर त्यामध्ये बघा का जे सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट आहे ते ड्रग टेक्निकल ॲडवायझरी बोर्ड त्यांचे जे काही मॅटर्स असतील त्यांचं जे काही टेंडिंग असेल ते सिक्युअर ठेवण्यासाठी थ्रूआउट इन द इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ दी ॲक्ट तर ते कन्सल्टेट करून
त्याचं नेक्स्ट प्रोसिजर चालू असते त्यामध्ये. ठीक आहे. सो नेक्स्ट आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ DCC, कॉन्स्टिट्यूशन ऑफ ड्रग कन्सल्टेटिव्ह कमिटीज. कॉन्स्टिट्यूशन काय मग, तर त्यामध्ये दी ड्रग्स कन्सल्टेटिव्ह कमिटी शाल कन्सिस्ट ऑफ दी टू पार्ट्स. फर्स्ट वन, टू रिप्रेझेंटेटिव्ज ऑफ दी सेंट्रल गव्हर्नमेंट टू बी नॉमिनेटेड बाय दॅट दी गव्हर्नमेंट. त्यामध्ये 2 रिप्रेझेंटेटिव्ह सेंट्रल गव्हर्नमेंटकडून नॉमिनेट केलेले असतात यामध्ये. अँड 1 रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ इच गव्हर्नमेंट स्टेट टू बी नॉमिनेटेड बाय दी स्टेट गव्हर्नमेंट काउन्सिल. त्यामध्ये 1 पर्सन प्रत्येक राज्यामधून नॉमिनेट केले गेलेला असतो त्यामध्ये आपल्या स्टेट गव्हर्नमेंटसाठी. ठीक आहे. नेक्स्ट आहे दी ड्रग्स कन्सल्टेटिव्ह कमिटी शाल मीट व्हेन रिक्वायर्ड टू बी डो सो दी सेंट्रल गव्हर्नमेंट अँड शाल दी पॉवर टू रेग्युलेट इट्स ओन प्रोसिजर. तर जे काही ड्रग कन्सल्टेटिव्ह कमिटी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटसोबत मीट करून त्यांच्यासोबत भेटून सेंट्रल गव्हर्नमेंटला, तर त्याचे जे काही मग आफ्टर कन्सल्टंट टू द रेग्युलेट अँड इट्स ओन प्रोसिजर, नंतर त्यांचं जे काही रेग्युलेशन किंवा जी प्रोसिजर आहे ती चालू शकते त्यामध्ये. इट इज द कॉन्स्टिट्यूशन ऑफ DCC. नेक्स्ट आहे फंक्शन्स ऑफ सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी. तर फंक्शन्स काय आहेत मग सेंट्रल ड्रग लॅबोरेटरीचे. इट इज टू ॲनालाइज दी सॅम्पल्स ऑफ ड्रग्स ऑर कॉस्मेटिक सेंट टू. मग ते जे काही सॅम्पल्स आहेत, जे काही कॉस्मेटिक किंवा ड्रग आहेत त्याचं ॲनालायझेशन केलं जातं यामध्ये. तर कशामध्ये, तर फर्स्ट वन आहे कस्टम कलेक्टर ऑर एनी ऑथोराइज ऑफिसर अँड सेकंड वन बाय कोर्ट यांकडून त्याचं ॲनालाइज केलं जातं. तर त्यामध्ये बघा मग त्यांचं प्रिकॉशन काय, टू कॅरी आउट सच अदर ड्युटीज ॲज मे बी असाइन टू इट बाय दी सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर स्टेट गव्हर्नमेंट विथ दी परमिशन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट आफ्टर कन्सल्टेशन विथ दी TTAB. तर त्यांचं जे काही ड्युटीज आहेत ते सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटसोबत जे काही त्यांचं कन्सल्टेशन करून देन आफ्टरच कन्सल्टेट झाल्याच्या नंतरच ते जे काही ड्युटीज आहेत त्या चालू होऊ शकतात त्यांच्या. ठीक आहे, स्टार्ट केलं जाऊ शकतं त्यामध्ये नंतर. नेक्स्ट इन केस ऑफ दिस सम ड्रग्स लाईक बायोलॉजिकल अँड मायक्रोबायोलॉजिकल टेस्ट आर नॉट कॅरीड आउट इन द CDL. तर यामध्ये जे काही केस असतात ड्रग्स लाईक मग त्यामध्ये बायोलॉजिकल किंवा मायक्रोबायोलॉजिकल या टाईपच्या टेस्ट असतात त्यांचे टेस्टिंग वगैरे ते यामध्ये कॅरी आउट केले जात नाही CDLमध्ये. ॲटलिस्ट दी फंक्शन्स ऑफ CDL इज कॅरीड आउट ॲट अदर लॅब्स ऑर इन्स्टिट्यूशन. त्याचं जे काही सॅम्पलचं ॲनालायझेशन असतं सॅम्पल्सचं किंवा त्या स्पेसिफिक ड्रग किंवा कॉस्मेटिकचं ते कॅरीड आउट केलं जातं कुठं, डिफरंट टाईपच्या लॅब्स किंवा इन्स्टिट्यूशनमध्ये. सो नेक्स्ट मग त्यामध्ये बघा त्याचे प्रोडक्ट्स आणि लॅब दिलेले आहेत त्यामध्ये. तर प्रोडक्ट्स बघा काय आहेत त्यामध्ये, सेरा, व्हॅक्सिन्स, टॉक्झिन्स, अँटीजन्स, अँटीटॉक्झिन्स, स्टेरिलाइज सर्जिकल सेच्युअर्स अँड लिगेच्युअर्स. मग त्यांचे लॅब कुठं आहेत हे झालेल्या, तर सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट कॅज्युअली. नेक्स्ट इज सेरा, व्हॅक्सिन्स, टॉक्झिन्स, अँटीजन्स, अँटीटॉक्झिन्स ऑर व्हेटरनरी यूजचे जे काही प्रोडक्ट्स असतात ते कुठं होतात मॉडिफाईड, तर इट इज द इंडियन व्हेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट इज्जतनगर. नेक्स्ट ओरल पोलिओ वॅक्सिन्स, तर ते कुठं होतात लॅब त्याच्या वॅक्सिन्स टेस्टिंग लॅबोरेटरीज ऑफ CRI कॅज्युअली अँड द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस. नेक्स्ट व्हिडिओ अँटीजनच्या जे टेस्टिंग्स असतात त्या बघा मग कुठं केल्या जातात, तर इट इज द लॅबोरेटरीज ऑफ दी सेरोलॉजिस्ट अँड केमिकल एक्झामिनर टू बी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ते लॅबोरेटरीज असतात सेरोलॉजिस्टच्या किंवा केमिकल एक्झामिनर असतात तिथं गव्हर्नमेंट इंडिया थ्रू त्यांचं VDRLचं जे काही अँटीजन टेस्टिंग असतात त्या तिथं केल्या जातात. ठीक आहे. सो नेक्स्ट पॉईंट आहे बघा त्यामध्ये ड्रग कंट्रोल लॅबोरेटरीज इन द स्टेट. तर जे काही ड्रग कंट्रोलच्या लॅबोरेटरीज आहेत आपल्या ड्रगवर कंट्रोल ठेवण्याच्या लॅबोरेटरीज ते आपल्या स्टेटमध्ये कुठं असतात. सो इन द फर्स्ट वन, एव्हरी स्टेट हॅज अ लॅबोरेटरी फॉर दी ॲनालिसिस अँड टेस्टिंग ऑफ दी ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स मॅन्युफॅक्चर ऑर सोल्ड इन दॅट दी पर्टिक्युलर एरिया. तर प्रत्येक स्टेटमध्ये लॅबोरेटरी असतात ॲनालिसिसच्या किंवा टेस्टिंगच्या, त्या ड्रग्सचं जे काही कॉस्मेटिकचं किंवा जे ड्रग्सचं किंवा त्या सॅम्पलचं टेस्टिंग किंवा ॲनालायझेशन केलं जातं ते एव्हरी स्टेटमध्ये त्याच्या लॅबोरेटरीज मॉडिफाईड असतात. सो इन द त्याचं मग देन आफ्टर मॅन्युफॅक्चर ऑर सोल्ड इन दॅट दी पर्टिक्युलर एरिया. Then after the total analyzation of the drugs or cosmetics, then after the manufacture ते स्पेसिफिक पर्टिक्युलर एरियामध्ये केलं जातं, नंतर विकलं जातं ते. नेक्स्ट सॅम्पल्स सेंड बाय DIRT ॲनालाइज बाय दी सच लॅबोरेटरीज. त्याचे काही सॅम्पल्स आहेत ते नंतर सेंड केले जातात DIकडे आणि ते ॲनालाइज करून लॅबोरेटरीला पाठवले जातात त्यांच्याकडून. ठीक आहे. सो नेक्स्ट आहे ऑल्सो ॲनालाइज दी ड्रग्स सेंट बाय एनी पर्सन ऑर परचेसर ऑन पेमेंट ऑफ नेसेसरी फी. नेक्स्ट आहे मग ते जे काही ॲनालिसिस केलं जातं ड्रग्सचं नंतर ते सेंड केल्याच्या नंतर ते पर्सन जे काय असतात ते परचेस किंवा ते पेमेंटची नेसेसरी फीमध्ये ते त्याची जी काही फीज असेल ती आकारली जाते त्यामध्ये. ठीक आहे. सो नेक्स्ट आहे गव्हर्नमेंट ॲनालिस्ट. तर गव्हर्नमेंट ॲनालिस्ट मीन्स काय, इन रिलेशन टू आयुर्वेदिक, सिद्धा ऑर युनानी ड्रग्स अ पर्सन अपॉइंटेड बाय द सेंट्रल ऑर स्टेट गव्हर्नमेंट अंडर सेक्शन 33F.
तर गव्हर्मेंट ॲनालिस्ट मीन्स जे काही आयुर्वेदिक सिद्ध आणि युनानी ड्रगचं जे काही रिलेशन आहे ते अपॉइंट केलं जातं इन द अंडर दी सेंट्रल और स्टेट गव्हर्मेंट अँड दी व्हॉट अ रोल सो इन द सेक्शन 33F. So second is in relation to any other drugs or cosmetics a person appointed by central or state government under the section 20. तर त्या ड्रगच्या रिलेटेड किंवा ते ड्रग किंवा कॉस्मेटिकच्या रिलेशनमध्ये जे काही पर्सन्स अपॉइंटेड केले जातात ते अंडर दी सेंट्रल व स्टेट गव्हर्मेंटच्या किंवा सेंट्रल गव्हर्मेंटच्या अंडर ते अपॉइंट केले जातात इन द सेक्शन 20. सो नेक्स्ट ते पॉईंट आहे क्वालिफिकेशन ऑफ गव्हर्मेंट ॲनालिस्ट. तर गव्हर्मेंट ॲनालिस्टचं क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे. सो इन द फर्स्ट वन ग्रॅज्युएट इन अ मेडिसिन ऑर सायन्स ऑर फार्मसी और फार्मास्युटिकल केमिस्ट्री ऑफ अ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी with at least 5 years experience in the testing of drugs in a laboratory under the control of. मग त्यामध्ये फर्स्ट वन आहे गव्हर्मेंट ॲनालिस्ट आणि सेकंड वन हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन ऑर अप्रूव्ड टेस्टिंग लॅबोरेटरीज. तर त्यामध्ये त्यांचं क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे. मग ते ग्रॅज्युएट असले पाहिजे फार्मसी फील्डच्या रिलेटेड किंवा मेडिसिनमध्ये किंवा सायन्स फार्मसी त्याचबरोबर फार्मास्युटिकल केमिस्ट्री असो त्यामधून ते रिकग्नाइज युनिव्हर्सिटीमधून त्यांचं क्वालिफिकेशन असलं पाहिजे त्यामध्ये. आणि त्याचबरोबर कमीत कमी त्यांचा 5 वर्षाचा त्यामध्ये अनुभव असला पाहिजे एक्सपिरियन्स असला पाहिजे. अँड दॅट दी टेस्टिंग ऑफ ड्रग्स इन अ लॅबोरेटरी अंडर दी कंट्रोल ऑफ. मग त्यानंतरच ते जे काही त्यांचे एक्सपिरियन्सवर टेस्टिंग वगैरे ड्रगची केली जाते ते अंडर दी लॅबोरेटरी केली जाते. मग त्यामध्ये गव्हर्मेंट ॲनालिस्ट दिलेले असतात आणि हेड ऑफ इन्स्टिट्यूशन ऑर अप्रूव्ड टेस्टिंग लॅबोरेटरी जे काही इन्स्टिट्यूशनचे हेड असतात किंवा लॅबोरेटरी टेस्टिंगचे जे काही ते अप्रूव्ड केलं जातं त्यांच्याकडून ते गव्हर्मेंट ॲनालिस्ट केलं जातं. नेक्स्ट आहे पोस्ट ग्रॅज्युएट इन अ मेडिसिन ऑर सायन्स ऑर फार्मसी ऑर फार्मास्युटिकल केमिस्ट्री ऑफ अ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी विथ ॲटलिस्ट 3 years ऑफ एक्सपिरियन्स इन द टेस्टिंग ऑफ ड्रग्स इन अ लॅबोरेटरी अंडर दी कंट्रोल ऑफ. तेच पॉईंट आहेत परत गव्हर्मेंट ॲनालिस्ट अँड हेड ऑफ दी इन्स्टिट्यूशन ऑर अप्रूव्ड टेस्टिंग लॅबोरेटरीज. तर त्यामध्ये त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन असलं पाहिजे मेडिसिनमध्ये सायन्समध्ये किंवा फार्मसी फील्डमध्ये आणि त्याचबरोबर फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये आणि ते रिकग्नाइज युनिव्हर्सिटीमधून क्वालिफाय असले पाहिजेत आणि त्यांना कमीत कमी त्यामध्ये 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असला पाहिजे. ठीक आहे. अँड इट इज त्यामध्ये नंतर मग जे काही त्यांचं जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल त्यामध्ये त्यानंतर टेस्टिंगचं किंवा ते ड्रगचं जे काही लॅबोरेटरीचं कंट्रोल वगैरे आहे ते हँडल करू शकतात त्यामध्ये. ठीक आहे. त्यामध्ये कोण असतात तर गव्हर्मेंट ॲनालिस्ट असतात आणि त्याचबरोबर गव्हर्मेंट ऑफ इन्स्टिट्यूशन ऑर अप्रूव्ड टेस्टिंग लॅबोरेटरीमधील पर्सन्स असतात त्यामध्ये. सो लास्ट वन पॉईंट आहे त्यामध्ये असोसिएटशिप डिप्लोमा ऑफ द इन्स्टिट्यूशन ऑफ केमिस्ट इंडिया विथ द ॲनालिसिस ऑफ द ड्रग्स अँड फार्मास्युटिकल्स ॲज वन ऑफ द सब्जेक्ट्स विथ नॉट लेस दॅन 3 years एक्सपिरियन्स इन द टेस्टिंग ऑफ ड्रग्स इन अ लॅबोरेटरी अंडर द कंट्रोल ऑफ मेन्शन इन द 1 and 2. तर त्यामध्ये जे काही त्यांचा असोसिएटशिप डिप्लोमा म्हणतो आपण त्याला इन्स्टिट्यूशनमध्ये केमिस्टमध्ये असतो तो इंडियामध्ये. ठीक आहे. त्याला ॲनालिसिस ऑफ द ड्रग्स अँड फार्मास्युटिकल्स या सब्जेक्टमध्ये कमीत कमी 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असला पाहिजे त्यांचा. त्यामध्ये 3 वर्षापेक्षा कमी एक्सपिरियन्स नको आहे त्यामध्ये. इन द टेस्टिंग ऑफ ड्रग्स ते टेस्टिंग आणि ड्रग्सचं जे काही कॉस्मेटिकचं मॉडिफाईड किंवा त्यांचं जे काही प्रिपरेशन म्हणतो आपण त्याला त्याची जी काही टेस्टिंग असते त्यासाठी त्यांचा एवढा एक्सपिरियन्स असावा लागतो त्यामध्ये. सो नेक्स्ट आहे ड्युटीज ऑफ गव्हर्मेंट ॲनालिस्ट. तर गव्हर्मेंट ॲनालिस्टच्या ड्युटीज काय असतात. सो फर्स्ट पॉईंट यामध्ये द टू कॉज ॲनालिसिस ऑफ द टेस्टिंग ऑफ सॅम्पल्स ऑफ द ड्रग्स कॉस्मेटिक्स सेंट टू हिम बाय द ड्रग इन्स्पेक्टर्स ऑर अदर पर्सन्स अंडर द प्रोव्हिजन्स ऑफ द ॲक्ट. मग त्यामध्ये मॅन्युफॅक्चर MMG जे प्राईज असेल त्याचं सेलिंग डिस्ट्रीब्युशन अँड फर्निश रिपोर्ट्स ॲज पर दी रूल्स. तर त्यामध्ये बघा त्यांचं जे काही ॲनालिसिस सॅम्पल्सचं ॲनालिसिस किंवा जे काही टेस्टिंग असतं ड्रगचं किंवा त्या कॉस्मेटिकचं ते सेंड केलं जातं ड्रग इन्स्पेक्टरकडे आणि टू ऑर अदर पर्सन्स अंडर दी प्रोव्हिजन ॲक्ट. ते अंडर दी प्रोव्हिजन ॲक्ट जो आहे त्याच्या अंडरमध्ये मग त्यांचं ते MFG किंवा सेलिंग डिस्ट्रीब्युशन त्याचे काही रिपोर्ट असतात ते रूलनुसार चालू असतात त्यामध्ये. ठीक आहे. ते नंतर स्टार्ट होतात. सो टू फॉरवर्ड फ्रॉम टाईम टू टाईम रिपोर्ट्स गिविंग दी रिझल्ट ऑफ दी ॲनालिसिस वर्क अँड रिसर्च विथ व्ह्यू टू देअर पब्लिकेशन अँड दी डिस्क्रिप्शन ऑफ दी गव्हर्मेंट. तर त्यानंतर ते फॉरवर्ड केलेले जे काही रिपोर्ट आहेत ते टाईम टू टाईम ते रिपोर्ट फॉरवर्ड केले गेले पाहिजे. त्यांचा रिझल्ट टाईम टू टाईम आला पाहिजे त्या ॲनालिसिसचा त्या वर्कचा त्यांच्या आणि त्याचं जे काही रिसर्च आहे ते पब्लिकेशन व्ह्यूमध्ये असलं पाहिजे डिस्क्रिप्शन ऑफ दी गव्हर्मेंटच्या रूलनुसार. नंतर आहे पॉवर्स ऑफ द ड्रग इन्स्पेक्टर्स. तर ड्रग इन्स्पेक्टरचे पॉवर काय असतात. सो इट इज द विदिन द लोकल लिमिट्स ऑफ विच ऑफ द इन्स्पेक्टर्स इज अपॉइंटेड मे. मग त्यामध्ये फर्स्ट वन आहे इन्स्पेक्ट. त्यामध्ये पॉईंट बघा एनी प्रिमायसेस वेअर इन एनी ड्रग ऑर कॉस्मेटिक इज बिंग मॅन्युफॅक्चर अँड दी ऑल्सो मे हॅव दी इन्स्पेक्टर द मीन्स एम्प्लॉईड फॉर दी स्टँडर्डायझिंग अँड द टेस्टिंग ऑफ द ड्रग ऑर कॉस्मेटिक. तर त्यामध्ये असे काही प्रिमायसेस आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या काही प्रिमायसेस आहेत
तर त्यांचं जे काही कॉस्मेटिकचं मॅन्युफॅक्चरिंग आहे त्यामध्ये किंवा त्यांचं ते इन्स्पेक्ट केलं जातं, ते एम्प्लॉयड आहे, त्यांचं स्टँडर्डायझिंग टेस्टिंग ते बरोबर टायमिंगला करताय, वेळोवेळी करताय की नाही, हे त्यांचे ड्रग इन्स्पेक्टरचे ते पॉवर असतात त्यामध्ये इन द रिलेटेड टू कॉस्मेटिक ड्रग अँड कॉस्मेटिक. सो नेक्स्ट आहे एनी प्रिमायसेस वेअर एनी ड्रग और कॉस्मेटिक इज बिंग सोल्ड आउट द स्टॉक एक्झिबिटेड और ऑफर्ड फॉर द सेल ऑर डिस्ट्रीब्युटेड. तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रिमायसेस असतात त्यामध्ये बघा. तर ते ड्रग अँड कॉस्मेटिकच्या रिलेटेड त्यांचं जे काही सेलिंग वगैरे असतं, त्याचे स्टॉक केलेले जे ड्रग्स असतात एक्झिबिटेड फ्रॉम दी ऑफर फॉर अ सेल डिस्ट्रीब्युटेड. सो नेक्स्ट आहे दिस टेक अ सॅम्पल ऑफ एनी ड्रग और कॉस्मेटिक्स. फर्स्ट होता इन्स्पेक्ट, सेकंड आहे टेक अ ड्रग सॅम्पल्स और एनी कॉस्मेटिक्स. तर त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे विच इज बिंग मॅन्युफॅक्चर और बिंग सोल्ड ऑर दी स्टॉक और ऑफर फॉर दी सेल और एक्झिबिटेड बिंग दी डिस्ट्रीब्युटेड. तर त्यामध्ये त्यांचं जे काही मॅन्युफॅक्चरिंग आहे ते ड्रग कॉस्मेटिकचं ते सोल्ड केलं जातं, नंतर स्टॉक करून सोल्ड केलं जातं. त्याचे जे काही ऑफर्ड असतात सेलिंगच्या किंवा मॅन्युफॅक्चरिंगच्या, इट इज अ एक्झिबिटेड बिंग डिस्ट्रीब्युटेड. ते सर्व लक्षात घेऊनच नंतर ते डिस्ट्रीब्यूट केले जातात त्यामध्ये. नेक्स्ट वन आहे फ्रॉम एनी पर्सन कन्व्हेइंग, डिलिव्हरिंग ऑर प्रिपेरिंग टू डिलिव्हर एनी ड्रग ऑर कॉस्मेटिक टू परचेसर ऑर कॉन्साईन. तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पर्सन्स असतात त्यामध्ये ड्रग डिलिव्हरिंग करण्यासाठी, प्रिपेरिंग करण्यासाठी, त्या ड्रगचं कॉस्मेटिक असो किंवा ड्रग त्याचे जे काही परचेसर आहे त्यामध्ये जे विकत घेणारे असतात, ते टोटल इन्फॉर्मेशन टेक केअर ड्रग ऑर एनी कॉस्मेटिकमध्ये दिलेली आहे त्यांनी. ठीक आहे, थँक्यू.